चला बोलत मैदानाकडे पुन्हा एकदा आपण सामन्याला करूया सुरुवात. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला संघ असेल दिवा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल खिडकाली. या दोन टीम मध्ये आपण करतो मॅचला सुरुवात. टॉस जिंकला दिवा संघाने. प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते इथं खिडकाली संघाला. खेळाचा पहिला डाव पहिलं सत्र सुरू होईल. पंचांच्या भूमिकेत आपण अरविंद सरांना आणि श्रीनाथ सरांना बघतोय. आजच्या दिवसामध्ये दोन आमचे मेन पंच एका बाजूला मेन पंचाच्या भूमिकेमध्ये बघतो आपण. श्रीनाथ सरांना स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय. अरविंद सरांना करूयात सामन्याला सुरुवात. पंचांचा आला ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल लाईन लेंथ खराब आहे. पहिलाच बॉल खराब बॉलने सुरुवात. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धाबेडे संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव लागते धाफलकावरती. खराब बॉलने सुरुवात टाबाला झाली आहे. फिल्डिंग मध्ये हा बदल आपण बघतोय. पुन्हा एकदा वारंवार बदल केला जातोय. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल. लॉंग ऑन वायडिश लॉंग ऑफ थोडासा वायडिश मध्ये. शॉर्ट मिड ऑन आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मिड विकेटला एका बाजूला बघतो आपण. फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये गलीमध्ये फिल्डर असेल पॉइंटला. थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग. खराब बॉलने सुरुवात झाली. पुन्हा बॉल अँड ट्रॅक वर्सेस जो होतोय बॉलर आपण बघतोय. पहिल्या ओव्हर मध्ये रुपेश सागर आणि शक्ती जोडी आहे. पहिलाच बॉल इथे मात्र चांगला लांब ठेवला बॅटर बसून. डॉट बॉलने सुरुवात आता झाली आहे. चांगला बॉल होता. लाईन लेंथ खूप चांगली होती. या बॉलवर थोडासा बाउन्स टप्पा पडल्यावरती सरळ सिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. इथे मिसफील्ड झाली आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल निघून झाला. बॅकअप धावतोय. इथनं लॉंग ऑन वर फिल्डर चेंडूचा पाठलाग करतोय. झुंड मिड संघ कुठेही जायचं नाहीये. विनर मॅच होणार आहे नंतर लगेच. तीन धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. का कॉन्फिडेंटली 3 धावा पूर्ण केल्यात असं वाटलं एका वेळेला. जिथे सिंगल धाव होती तिथे मिसफील्ड. बॉल सरळ सीमारेच्या दिशेने निघाला. बॅकअप दूर वरनं वाईडिश लॉंगांचं. तोपर्यंत धावा मिळाला. 3 धावा मिळाला. सॉरी माफ करा. पुन्हा लांब ठेवलाय. पुन्हा लांब ठेवायचा प्रयत्न सफल ठरतोय. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग होतीये. फिल्डिंगची साथ मात्र तेवढीच बॉलरला हवी असते. कारण की क्रिकेट एकाचा खेळ नाहीये. जेव्हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती येतो बॉल रिलीज करतो तेव्हा फिल्डरही तसे मात्र छाती रवे असतात. तुमचं लक्ष हवं असतं की बॉल एक्झॅक्टली कुठल्या दिशेने बॉल येतोय. तुम्हाला बॅकअपला कुठे जायचंय. सर्व काही वाईड यॉर्कर डॉट बॉल. सरळ सुरक्षकाच्या हातामध्ये. षटक सुरू आहे मैदानावरती. पहिला आपण बघतोय मेंटेनरी पॉवर प्लेचं. जिथे बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश सध्या तरी चांगली बॉलिंग करतोय. बॉल जर एकूण 4 धावा फक्त आहे. धावफलकावरती 4. 2 बाकी आहेत. सिंगल डिजिट 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल षटक सुरू पहिलं. हो कट केल्या बॉलला. पॉइंटला फिल्डर सापडलाय फलंदाज. बॅटर आउट होतोय. धक्का बसतो पहिला. 4 वरती. अनिल पाटील येतो नवीन फलंदाज. पहिल्याच ओव्हर मध्ये सुरुवात चांगली खराब बॉलने सुरुवात झाली होती. जिथे पहिला बॉल वाईट बघितला. त्यानंतर डॉट. नंतर 3 धावा.
सलग नंतर 2 डॉट आणि मग विकेट 5व्या बॉलवरती. काय कमबॅक होतं, खूप चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये. चला नुकतंच आगमन होतोय श्रीडोंगावचे शाहू मामा पाटील, यायचंय मामा, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चॉकलेट बॉय शाहू मामा आलेले आहेत. मामा आज माझ्या किशाला, माझ्या शर्टाला किस्सा आहे. आज मला आठवण आहे आणि इथे उद्ध्वस्त गेल्यात. इथे फलंदाज होतोय बाद, अजून एक धक्का बसतोय. शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे विकेट. धक्का दुसरा खिडकाली संघाला. तुम्ही वेळ घेताय, प्लीज वेळ घेऊ नका. आज अंतिम दिवस आहे, आपल्याला अजून इथनं 6 मॅच कव्हर करायच्या. सो प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला, वेळ घेऊ नका. विकास चौथे आला बघा, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग मध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर लवकरात लवकर करा. जर वेळेअभावी तुम्ही बॉलिंग केली नाही तर तुम्हाला उशिराने एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. सो रिक्वेस्ट तुम्हाला हीच करेन मी वारंवार. बॉल मागे निघून झालाय, एसरेश बीट झाल्यानंतर फाईन लेग आणि त्यासोबत शॉर्ट लॉंग लेग. पाहायला बॉल लागतोय, लेग बायचा बॅट केली जाईल. धावफलक एकने पुढे जाईल. अंपायरचा सर तो लेग बायचा, धावफलक एकने पुढे जाईल. 5 वरती बॉलिंग चांगली होती दिवा संघाकडनं. सध्या तरी विकास चौथे बॉलिंग ट्रॅक वरती कोळेगाव एंड कडनं. समोर बघतोय फलंदाज आता नुकताच आला नवीन विशाल, पहिला बॉल करेल फेस. पॉवर प्ले दुसरं षटक सुरू आहे. 2 फलंदाज खूप लवकर बाद झाल्यानंतर विशालला लवकर यावं लागतं. इथे बॉल चालला सीमारेषेच्या दिशेने, वाईडिश लॉंगॉन धावतोय. हो चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. एकाच हाताने बॉल एकाच ऍक्शनने उचलून फेकतोय. 2 धावा थांबवू शकत नाही, पण 2 वाचवले जरूर, कारण की बॉल वेगाने चालला होता. शॉर्ट मिड विकेट थर्ड जात वाईडिश लॉंगॉनचं बॅकअप मिळाला. धावा अजून 2 ने पुढे जाईल. धावफलक 7, सिंगल डिजिट आतापर्यंत. धावा करावं लागतील, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल, पॉवर प्ले फोडावं लागेल. नो बॉल. इथे मात्र इशारा येतोय अंपायरचा. बॉल चाला डीप स्क्वेअर लेगला, जाईल सीमा पार. पंचांचा इशारा 4चा. मिळतील धावा एकूण बोनसच्या स्वरूपात 5. पास मिळाला बोनसचा. पुढचा बॉल फ्रीट. अगोदरच म्हणलं धावा तुम्हाला बनावं लागतील आणि त्यानंतरचाच खरा बॉल लगेच विकास. हो इथे मात्र फारसं काही बिघडणार नाही. फ्रीटचा बॉल होता आणि ते 22 ची धाव मिळेल. 22 ने धाव ऍड केली जाईल. जरूर उद्ध्वस्त. हा बॉल चांगला होता, ही लाईन चांगली होती, जिथे मात्र स्टंप लाईन वरती विकेटचा मेरिट वरती बॉलिंग केली होती बॉलर विकासने. या अगोदरचा बॉल जो बघितला फुलर आय थिंक यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी फुलटॉस बॉल असा पडतो, तो वेस्ट साईडच्या वरती जातो. कधी कधी बॉल आता निसटतो. बऱ्याच असा वेळेला असं कधी चित्र बघायला भेटतं जेव्हा जेव्हा बॉल वेस्ट साईडच्या वरती जातो. वारंवार काही गोलंदाज
यॉर्कर टाकायचाच प्रयत्न करतात आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र नो बॉलही पडतात, वाईट्स बॉलही पडतात, खूप चित्र असे बघायला भेटतात. पण हा बॉल आणि ही लाईन चांगली होती विकासची. रस्त्या उद्ध्वस्त जरूर झाल्या पण नो बॉल फ्री हिट होता म्हणून तो बचावला गेला. पुढचा बॉल घेऊन होते परत एकदा दुसऱ्या ओव्हरच्या. हो फुलाऱ्यांचा बॉल होता, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर येतोय दूरवरनं, सिंगल झाले, डबलचा कॉल, दोनही धावा पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन अजून धावफलक चाललंय पुढे. धावफलकावरती बघतोय एकूण धावा आपण 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉल झाले एकूण आतापर्यंत या ओव्हरचे 4. 2 बॉल अजूनही बाकी आहेत धावा धावफलकावरती. 15 पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा 4 होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आलेत. थोडं का होईना मागणं षटक ठरत चाललंय गोलंदाज विकास चौथेचं. जिथे अजून 2 बॉल पॉवर प्लेचे त्याच्या ओव्हरचे बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये तो बदल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मिड विकेट शॉटला स्क्वेअर लेग ठेवला, पुन्हा लो फुल टॉस, ऑफ साइडला बॉल ठेवलाय, फटका चांगला, बॅटचा आतमध्ये बॉल लागतोय, इनर एजला बॉल लागून टॅप झाला, बॉल मिडलच झाला नाही बॅटला, तरी सुद्धा 2 धावा मिळतात. 2 ने चालला धावफलक आपण बघतोय. धाव संख्या धावफलकावरती एकूण 17. बघा समोर जी रिक्षा आहे कोणाची तरी, त्याच्यामध्ये कोणतरी प्रेक्षक बसलाय प्लीज. हो फटका इथे चांगला आहे पण लॉंग ऑनला फिल्डर ठेवलाय, प्रोटेक्शन दिलंय, दुसरीचा कॉल, रन आउट, रिव्हर्स गेअर, एकच धाव मिळेल. बघा समोर रिक्षा प्रेक्षक त्याच्यामध्ये कोणतरी बसलाय, प्लीज त्या रिक्षाला मी एक विनंती करेन आपण थोडीशी क्रॉस त्याला लावा, कारण की त्याच्यावर जो रिफ्लेक्ट पडतो तो सरळ मैदानावरती येतो, फिल्डरला त्रास होतो. यस थँक्यू. षटक संपन्न झाली, 2 धावा धावफलकावरती एकूण 18. झाल्या तिथे धावा धावफलकावरती 9.00 सरासरीने 18 धावा धावफलकावरती आपण बघतो. एकूण सध्या बॅटिंग करताना खेडगाली संघाच्या 2 गटांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 14. सेकंड स्पेल मध्ये तो पुन्हा आता बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत्या. पार्टनरशिप आता चांगली बनते. पहिले 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले. सागर मैदानावरती अजून उभा, विशालही चांगली बॅटिंग करतोय. 11 धावा त्याचा बॅटमध्ये लिडिंग एज घेतली, बॅटचा टोच्या खालती बॉल लागलाय, निघून चाललाय तो डीप थर्ड मॅनला, थर्ड मॅन धावतोय, अडवतोय, पायाने क्रिकेट विथ फुटबॉल स्टॉप केले, बॉलला गती कमी केली, उचलून फेकेल तोपर्यंत धावा धावून पूर्ण झाला. एकूण 3. 3 धावा धावून पूर्ण झाल्या. 3 ने 2 3च झाल्यात ना, 3 झाले. 3 ने धावफलक चाललंय पुढे. धाव संख्या एकूण धावफलकावरती 21. 21 झाल्यात. फटका इथे चांगला, बॉल पुन्हा स्क्वेअरला ट्रॅव्हल होतोय, डीप मधनं फिल्डर येतोय, बॉल थांबला, बॉलची गती कमी झाली, आउटफील्ड मध्ये बॉल स्लो झालाय. धावा अजून मिळतात. इथे बघायला गेलं तर 2 ने धावफलक अजून पुढे चाललंय. 23 झाल्यात. ओव्हर तिसरं सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश पुन्हा एकदा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट. मात्र आता 2 बॉलवरती 5 आलेत. म्हणजे हे षटक त्याचं मागणं ठरत जाईल का, हे षटक मोठं बघायला भेटेल का, त्याच दिशेने मात्र बॅटिंग आता करावी लागेल, धावा बनवाव्या लागेल. धावा कमी आहेत, झाल्यात फक्त 23. एनर्जी घेतली, बॅट टॉप झाला, इथे रन आउट आणि फलंदाज होतोय बाद. विकेट मिळते अजून एक, सांघिक यश मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज आता 23 वरती बसतोय. धक्का तिसरा. दीपक पाटील.
दीपक पाटील नवीन फलंदाज बॅटिंग ट्रॅकवरती 9 सेकंडला उभा असेल. विकेट सॅक्रिफाईस आय थिंक करावे लागले बॅटरला. फलंदाज बाद झाला. तिसराही विकेट खूप लवकर मिळाला. पुन्हा टॅप केलाय. पुन्हा बॅटची एनर्जी घेऊन झाला. बॉलर पुन्हा आला होता फॉलो थ्रू मधनं. सेकंडचा कॉल. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. बॅकअपही येत आहे. एकच धाव मिळते. सिंगल स्कोर पुढे चालला. आपण बघतोय धाव संघाच्या फलकावरती एकूण 24. 4 बॉल 24 धावाचा फलकावरती. धावा करावा लागतील. धावांना कॅपिटलाइज करावं लागेल. स्कोर बोर्ड पुढे न्यावा लागेल. फक्त 24 झालेत. सध्या तरी खूप धावा कमी आहेत. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा डिसिजन खूप चांगला ठरला होता. आता बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. थांबणार नाही. बॉल जाईल डीप थर्ड मॅनला. पंचांचा इशारा येतोय. 4 धावेचा मिळतील धावा. बराच वेळानंतर बघायला भेटतोय हा चौकार. बॉल अजूनही बाकी या ओव्हरचा. हे षटक थोडस आता मागणं ठरलंय गोलंदाज. आपण बघतो रुपेशचा. हो फुलर यांचा बॉल लो फुल टॉस. त्याला स्टेअर केलाय. फटका चांगला ड्राईव्ह करत असताना सिंगल झाले. डबल मध्ये कन्वर्ट केले. तिलाही 2 धावा अजून मिळत आहे. 2 अजून धावा चाललंय पुढे. धाव फलकावरती एकूण झाले धावा आता 30. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचंय. 3 षटका संपन्न. धावा धाव फलकावरती 30. 10च्या सरासरीने धावा फलकावरती लागलेत. या ओव्हर मध्ये आला एकूण धावा 12. षटकं संपन्न झाली. इथे 3 गडी बाद झालेत. एकूण 3. षटकाचं मन 3 धावा फलकावरती 30. ड्रिंक्स ब्रेक सुरू. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालंय. बोलतोय पुन्हा मैदानाकडे. पुण्याच्या तमाम क्रिकेट रसिकांचं व्यासपीठावरती आमचं पाहुणे मंडळींचं सर्व मान्यवरांचं सरस हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि बोलतोय पुन्हा मैदानाकडे. 4थ्या ओव्हरला ते सुरुवात जिथे बॉलिंग ट्रॅकवरती येतोय विनोद. पाच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन वाईडिश मध्ये मिड विकेट डीपला स्क्वेअर लेग. हो पहिलाच बॉल चांगला होता. बॉडी लेंथवर ठेवला होता. रन आउट. बचावलाय लेग बायचे दावे. ते पंचांचा इशारा येतोय. लाईन चांगली होती. लेंथही चांगली होती. सिलेक्शनही चांगलं झालं. पण त्यापूर्वीच फलंदाज आपला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. रस्त्यांवर बॉलही लागलं होतं. पण लाईन खूप चांगली या बॉलर मध्ये आपण बघतोय. गोलंदाज ट्रॅक वरती विनोदला बघतोय. सध्या तरी मात्र लॉंग ऑनला उभा होता. फिल्डिंग लावत होता. फिल्डिंग मध्ये बदल वारंवार तो स्वतः करत होता.
संघनायकाची भूमिका आहे ती तो पार पाडत होता, पण सध्या तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चांगला बॉल आहे, टॅप केल्या बॉलला, फटकाही चांगला, गॅप खूप मोठी आहे, फिल्डर जवळपास कोणी नाहीये, जाईल बॉल सीमा पार, डिपेक्सला कव्हरला, पंचांचा इशारा, धावा मिळतील 4. चार धावा आहेत, 4 धावा चाललंय पुढे, धाफलकावरती एकूण धावा आपण बघतोय, स्कोर बोर्ड चाललाय पुढे 4 आणि एकूण धावा धाफलकावरती 35 झाले धाफलकावरती. बॉल झाले एकूण 2 बॉल 35. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. फिल्डिंग मध्ये आता बदल, पॉइंट आणि स्वीपर जवळचा फिल्डर नेलाय, लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ वाईडिश मध्ये. हा बॉल चांगला होता, टप्पा पडलाय, थोडासा आतमध्ये येतोय, खालीच राहिलाय बॉल, टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा खाली निघून जातोय, समोर इन डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय कमबॅक हा बॉल वरती. चांगली बॉलिंग 35 जावा धावफलकावर झाले. पहिल्या मॅच मध्ये अगदी 71 आणि दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 35. फुल्लर यांचा बॉल, गॅप मोठी आहे, बॉल जाईल, काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय, पंचांचा इशारा येतोय, 4 धावेचा मिळतील धावा अजून 4. इथे एक्झॅक्टली आता घडतंय काय, रन आउट झालाय फलंदाज. हिट विकेट झाला, फलंदाज झाला बाद. हिट विकेट झाला, फलंदाज बाद झाला. असं वाटलं तर रनआउट झालाय की काय, अंपायरनं लगेच सांगितलं रनआउट नाहीये. धक्का बसला, अजून एक चौथा धक्का आय थिंक मैदानावरती बसतोय. धावा फलकावरती एकूण आपण बघतोय, स्कोरबोर्ड आता 39 होते चौथा. हो, फटका चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय मिड विकेटला, अंपायरचा इशारा 6 धावेचा मिळतोय षटकार. बऱ्याच वेळानंतर हा मोठा फटका, चौकार बघायला भेटला, पण हा षटकार बघायला भेटतोय इथे. आता मात्र फलंदाज आपण बघितलं तर किरणच्या बॅटमधनं निलजेगावडे श्रीरामजी पाटील दादांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. यायचं आपण दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अजून ऍक्शन मध्ये असतील, चला स्पीडअप करा प्लीज, वेळ घेऊ नका. दिवा संघ तुम्ही वेळ अगोदरच घेताय, सो प्लीज हा वेळ घेऊ नका, रिक्वेस्ट मी तुम्हाला वारंवार करतोय बघा. बघा स्पीडअप करा तुम्ही, हा वेळ प्लीज कमी घ्या. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय, वेळेला महत्व द्या प्लीज. दिवा संघ तुम्ही वेळ अगोदरच खूप घेताय. टीम मिटिंग शॉर्ट मध्ये काय टीम मिटिंग, जास्त टीम मिटिंग घेऊत नका जाऊ. स्लॉग ओव्हरला सुरुवात उमेश बघत आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, स्लॉग ओव्हरचा पहिलाच बॉल, चाललाय सीमा पार, काऊ कॉर्नरच्या वर्ण जाईल सीमा पार. सुरुवात झाली स्लॉग ओव्हरचा पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार.
सागर सलामीला उभा आहे, अजूनही मैदानावरती खेळतोय. त्याचाच बॅटमन आलाय षटकार. 6 10 फलक आपण बघतोय. 10 फलकावरती एकूण 51 धावा. पुन्हा एकदा सफल होऊन मागे खेळायचा प्रयत्न. पाकवट स्क्वेअर लेग लॉंग लेगला क्लिअर करायचं होतं, प्रयत्न मात्र सफल ठरला नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्कच नव्हता. धाव मिळाली जरूर एक. बॅटला कट जरूर लागली. बॅट इनर एज बॅटची घेतली, पण जसा हवा होता मिडल बॉल झाला नाही, जो अगोदर सफल झाला होता. बाउन्स बॉल जास्त होता उमेशचा. सिंगल मिळतीये. हो, इथे बॉल हव्यामध्ये. फिल्डर खूप दूरवरती आहे. लॉंग ऑनचा फिल्डर वाईड ईश्वर नाही, तो मिड विकेट येतोय चेंडूवरती. 2 पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न. आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का खिडकाली संघाला. नवीन फलंदाज दिगंबर पाटील मैदानात मध्ये एंटर झाला. नॉन स्ट्रायकरला असेल इथे किरणला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, कारण की सागर जो सलामीला आलाय चांगली बॅटिंग करतो. त्याला स्ट्राईकला आणायचं होतं, स्ट्राईक त्याला ठेवायचं होतं स्वतःकडे, कारण की शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. म्हणून सागरने किरणची विकेट सॅक्रिफाईस केली. फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय. सेकंडचा कॉल. फेकी येते थोडीशी खराब. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा फलक चाललाय पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा आपण बघतोय 56. अब तक 56 बॉल झालेत एकूण या ओव्हरचा आतापर्यंत 4. 2 बॉल बाजू बाकी आहेत अजूनही. स्लॉग ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. फटका इथेही चांगला आहे. चाललाय पहिल्या टप्प्यावरती बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. देऊन जाईल धावा अजून 4. करायचं होतं. फिल्डर पॉइंट गलीमध्ये झाली चुकी. पॉइंटचा फिल्डर करणं झेल झालाय ड्रॉप, आणि इथं आपण बघतो धाव मिळाली आहे सिंगल. 1 धावा फलक चाललाय पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा लागत आहेत 61 आणि 62 धाव्यांचं आता लक्ष ठेवलं. पहिली 3 षटकं खूप चांगली होती. पहिल्या 3 ओव्हर दिवा संघाच्या बाजूने, पण त्यानंतरचं 2 षटकं जे महागडे ठरले. दोन्ही गोलंदाज एका बाजूला आपण बघितलं बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या ओव्हरमध्ये विनोद, आणि नंतर उमेशला ती 2 षटकं खिडकाळीच्या बाजूने. एकूण धावा 61 आणि 62चा आता करायचा इथनं पाठलाग दिवा संघाला. धावा झाला 61 करायच्यात. 62चा पाठलाग दिवा संघाला. डिफेंड करायच्यात 62 धावा इथनं मात्र त्या खिडकाली संघाला. जसा डाव सुरू होईल तसं आपण या ऐकवात खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आवाज डोंबिवली सागावचा, कल्याण डोंबिवलीची तोफ ज्यांना म्हटलं जातं, असा बालू पाटील सरांना ऐकवात खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये.
तर आपण श्रीराम पाटील निळजे यांचा आपण सन्मान करूया. एक जबरदस्त क्रिकेटर हृदय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. हृदयनाथ देखील आमचे अजग आहेत. श्रीराम पाटील निळजे यांचा आपण सन्मान करूया. माईची प्रेमाची उबदार शाल तुळस, ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर महत्त्व आहे, त्या तुळशीचा आपण म्हणजे तर एक रोप देऊन त्यांना आपण तर सन्मानित केलं जातं. पुढील सत्कार मूर्ती पंडित संत या आपलं देखील सन्मान केला जाणार आहे. पंडित संत आपण या. सर्व सन्मान आपण हृदयनाथ यांच्या शुभ हस्ते करू. हृदयनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू सर्व. चला बॅटर लवकर पाठवायचं आहे. चेंडू चेक करा. विकास आणि विनोदी जोडी मैदानात दाखल होते. पंडित दादांचा आपण सन्मान केला जातोय. माईची प्रेमाची उबदार शाल, भारतीय संस्कृतीमध्ये तुळस फार महत्त्वाची, ती देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. तुळस नेल्यानंतर ती आपण आपल्या दाराजवळ लावा, तिला रोज पाणी घाला, तिचं जोपण करा, तिला नमस्कार करा आणि नंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आमचे सर्वांचे परिचय. क्रिकेटवरती अतिशय प्रेम शाहू दादा पाटील शिरडून या. शाहू दादा आपलं देखील स्वागत आहे. शाहू दादा आले ना अशीच कुठली स्पर्धा होत नाही. नाही, प्रत्येक स्पर्धेला त्यांना आवर्जून बोलवलं जातं. प्रेम आहे ना. सागावच्या स्पर्धेत तर आम्ही सांगितलं होतं, शाहू दादा तुम्ही 4 दिवस हालायचाच नाही आमच्या स्टेजवरनं. नाही, हे प्रेम आहे. शाहू दादा बघा, माणूस माणसाला काहीच देत नाही, फक्त प्रेम ना देतो ते फार महत्त्वाचं असतं आणि ते प्रेम देतो शाहू दादा सर्वांना. आज प्रत्येक खेळाडूंना माहिती आहे शाहू दादा मॅन ऑफ द मॅच द्यायला आला का एक लंडन डेअरीचं चॉकलेट आणि ट्रॉफी देखील मिळते. खूप खूप धन्यवाद शाहू दादा. धावा झाले, धाव फलक त्यामुळे पाहू. 62 धावांचं आपण आता टार्गेट 61 झाले आहेत. 2-3 षटकामध्ये धावा नव्हत्या, पण त्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली. खास करून आपण पाहू शकतो सागर आणि विशालने जबरदस्त बॅटिंग केली, पार्टनरशिप चांगली बनवली. तर नंतर मॅच होईल ती विनर विनर, म्हणजे यातून जो संघ जिंकेल तो लगेच जुने डोंबिवली संघाबरोबर फाईट बॅक करेल. शक्ती तो गोलंदाजी मार्कवर. कोण आहे? अनिल पवार सांगा आम्हाला. नाही का? चालेल चालेल. सागर ठाकूर जो गोलंदाजी मार्कवर. विकास चौथे. विकासला झकास कामगिरी करावी लागणार का रेग्युलर क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळलेत. आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात आलेत. दिवा संघ देखील एक चांगला संघ आहे. अजूनही त्यांचे बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत, कारण का कल्याण डोंबिवलीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. प्रत्येक जण आपण पाहिले आपल्या उमेदवाराबरोबर फिरतात, प्रत्येक घरी घर जाऊन प्रचार करतात. सामना सुरू होतोय. सागर आला गोलंदाजी मार्कवर. सागर ठाकूर ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. खरं खिडकाळीच्या माध्यमातून 1 आणि 2 जानेवारीला आपण पाहिले तर 40 प्लस आणि 45 प्लस स्पर्धा देखील आयोजित केली गेलेली. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. तर सागर आमच्यापासून दूर जाताना स्ट्राईक केला. विकासला आपण पाहू शकता. ओ फुल टॉस आहे. बॉल बॅक टू ड्राईव्ह. बघा मिड ऑफ वरून चेंडू चालला यावेळेला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक प्रल्हाद आले आहे. थोडंसं मागे गेले, पुढे आले, थोडासा वेळ घेतला आणि त्या वेळ दरम्यान 2 धावा इथून कंप्लीट केल्या. विकासने आपण तर श्री गणेशा ओपन केलाय, स्वतःचं खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. विकास चौथे देखील एक जबरदस्त बॅटर आहे. संघाचा रेग्युलर क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळला, गाजवली अक्षरशः स्पर्धा. पुढे गोलंदाजी मार्कवर सागर. प्रथम राऊंड तिकडे मारा करतोय. लोअर फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. 2 होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र बॅटर बाद होतोय. विनोदने काय केलं, बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं. बिग विकेट. फेकी खूप अचूक आली लॉंग ऑन वरनं.
क्वार्टर फायनल मधून सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा तो मार्ग असेल. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. प्रदीप आलाय, संघ नायक येतोय. विकासला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता ज्यावेळेला 3 धावा. आशिष आम्हाला चांगली माहिती देत आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. टाकला विकास, फुलटॉस स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. कधी कदाचित आपण त्या पंचांची बातचीत केली आहे मॅनेजमेंट कमिटीने आणि ते दोन्ही संघांना मान्य देखील होतं काल. नाही बघा, खिडकाई संघ माहिती आहे की पंच डिसिजन देतील तो आम्हाला सुखदेव पवारने सांगितलं, आम्हाला मान्य आहे. थंब दाखवलं त्यांनी लगेच. एक चांगले आपण तर खेळाडू आहेत आणि काल देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा देखील मॅनेजमेंट कमिटीने पंचांनी सांगितलं की हा चेंडू काय करायचं मग, आणि ते त्यांनी केलं. सुखदेव पवार देखील येत आहेत. बघा, दोन्ही संघांना आपण तर सूचना केली जाते. योग्य डिसिजन आहे दोन्ही संघांना. बघ, खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल सुखदेव पवारचं, का त्यांना माहिती आहे जो पंचांचा निर्णय तो फायनल डिसिजन आहे. कारण मैदान थोडंसं आपण तर मैदानात दगड आहे, त्यामुळे त्या दगडाला चेंडू लागला, त्यामुळे धावले नाही. त्यामुळे इथे नाही तर चौकार होता. ते देखील खिडकाळी संघाला देखील माहिती होतं, पण त्यांनी सांगितलं की पंचांचा डिसिजन आम्हाला मान्य आहे. काल जो निर्णय आला होता तोच तुम्हाला आज मान्य करावा लागेल. डेट चेंडू आहे. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहू शकता यावेळेला. तर फडकेपाडा संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. हो, पुन्हा एकदा स्वीप खेळायचं होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. आशिष आम्हाला सांगतं 4 धावा. फडकेपाडा फुटी प्लेचे कॅप्टन अगासन फुटी प्लेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. बघा, 4 धावा आहेत. चेंडू झाले आहेत आपण तर आशिष आम्हाला सांगतात 3 चेंडू झालेत. हा डेट आहे ना. ओके ओके. सागर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. सायकला प्रदीप. हो, फटका चांगला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. किरण आहेत तिथे.
एक अष्टपैलू खेळाडू आहे. हे बघा खेळाडू लगेच चला फडकेवाडीचे कॅप्टन याच्या टॉस साठी धावा घेत नाहीत. सागर फुल टॉस स्वीप केलाय. आता चेंडू चालला यावेळेला आपण बेहतर डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. नाही फडक्याचे कॅप्टन देखील आले. चला टॉस लगेच आपण करूया. फडक्याचे कॅप्टन देखील आलेत. आगासांचे कॅप्टन टॉस देखील करूया. शाहू पाटील यांच्या शुभ असते पण टॉस करू. सागर पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. विकास चौथे खूप चांगली बॅटिंग करतोय. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू इम्प्रोव्हायझन स्ट्रोक पुलच्या माध्यमातून चेंडूला गुल केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार सलगचा दुसरा चौकार. तर बघा ना जबरदस्त संगीत ऐकवतो आमचा विशाल. त्याचं देखील आपण कौतुक करूया. कोळेगावचे खूप अप्रतिम त्यांनी आम्हाला सेटिंग करून दिले. विशाल देखील फिरकी गोलंदाज म्हणजे बोट चांगली चालतात त्यांची. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दाखवला अतिशय मला आशिष आम्हाला सांगतात तब्बल धावा झाल्या 13. कारण लक्ष्य जर विचार केला तर तब्बल धावा उभारल्यात. प्रथम 61 झाल्यात म्हणजे 62चं लक्ष्य. 13 तर आल्यात म्हणजे अजून 49ची गरज आहे. 24 चेंडू 49ची गरज आहे. होऊ शकतात. शक्ती आलाय गोलंदाजी मार्कवर. सागरने 4 चेंडू खूप चांगले टाकले होते पण नंतरचे 2 चेंडू त्याने फुल टॉस टाकले. स्वीपच्या माध्यमातून त्याला सीमा पार धाडले. पिट्टू मध्ये षटक हाताळतोय सागर. यावर आपण पाहू शकता यावेळेला सागरच्या नंतर येतोय शक्ती येतोय पिट्टू मध्ये षटक हाताळण्यासाठी. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट शॉर्ट कव्हरला आपण पाहू शकता मिड ऑफला क्षेत्ररक्षण. हा चेंडू लाईन पाहावी लागणार. वेग प्रचंड आहे. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या दाखल करते 14. एक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये शक्ती पुढे गोलंदाजी मार्कवर 14 धावा धाव फलकात लागल्यात. 24 चेंडू 48. फुल टॉस आहे. डाऊन डी ग्राउंड मिड ऑन चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आल्यात. सागर खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो. काय सागरचं कौतुक करत सागर ठाकूर काय वेगाने आला बघा ना. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं फेकी केली. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 15 धावा. सागर बघा मास्टर माइंडचं काम करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. कारण एका जणाने लिडिंग करणं फार गरजेचं ते करतोय लिडिंग आपल्या संघाला. जरी सुखदेव पवार संघ नाही असेल पण त्याची भूमिका मात्र वेगळी आहे आणि मैदानावर सागर मात्र क्षेत्ररक्षण लावतोय बघा ना. शक्ती पुणे गोलंदाजी मार्कवर नाही. ड्रेस कोड खूप चांगला आहे. भगवा ओ प्लेड ऑन बॅटर बाद बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाले. विकासला बाद व्हावं लागतं. नवीन बॅटर उमेश भगत आलाय. एक यश मिळाले. सागर षटकात 13 धावा गेल्यानंतर शक्ती आला. शक्ती या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने विकेट मिळवलं. आता उमेश भगत आलाय. सौजन्य आपण पाहू शकता गौतम जिप्रिया पाटील यांच्या माध्यमातून आपण तर सुनील सदाशिव पाटील अनिल सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून ईश्वर 11 आज संघ इनेक्शन. हो फटका चांगला आहे. डाऊन डी ग्राउंड मिड ऑफ फॉर्म क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं बघा किरणने. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कौतुक करेल आपण त्या खिडकाई 40+ संघाचा. काय क्षेत्ररक्षण दाखवतो. लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. क्षेत्ररक्षण हा तुमचा प्रमुख घटक आहे आणि तो दाखवायलाच पाहिजे मैदानावर. शक्ती पुणे गोलंदाजी मार्कवर सगळा प्रदीप. साईडला आपण तर हवेमध्ये चेंडू पूलच्या माध्यमातून खेळायचा होता. मिडविकेटला चेंडू जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट होणार नाहीये.
2 धावा इथून. असं वाटलं की धाव पूर्ण, पण काय क्षेत्ररक्षण केलं ते दिगंबर, काय लाजवाब क्षेत्र. ठेवाने त्या मित्रमंडळी 40 प्लसच्या माध्यमातून प्रत्येक जण आता फिटनेसकडे लक्ष देतोय. टॉस जिंकला म्हणतोय फडकेपाडा संघाने, डिसिजन पेंडिंग आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, फेअर क्रिकेट बघायला मिळते दोन्ही संघाच्या. नाही, कौतुक मी खास करून सुखदेव पवारचा करेल, कारण मगाशी बघा चेंडू आडला, त्याने सांगितले पंच जो निर्णय देतील तो मला मान्य आहे, आणि त्यांचं कौतुक खऱ्या अर्थाने व्हायलाच पाहिजे. शक्ती गोलंदाजी मार्कवर, ओ सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती ते अतिशय चांगली गोलंदाजी. तर पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात सागरच्या 13 आल्या, पण नंतर मात्र जबरदस्त कमबॅक करतो शक्ती पाटील. अतिशय चांगला अष्टपैलू खेळू या संघाचा. हा चेंडू आडव्या बॅटने खेचला, यावेळेला वन बाउंड चेंडू चालला, यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर, चौकार. द्यायची गरज आहे. 14च्या सरसरी धावा होऊ शकतायत, पण आता इथून या 2 बॅटरांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आपण पाहू शकता यावेळेला 2 बॅटर मैदानावर आपण पाहू शकता. रुपेश आणि उमेशची जोडी मैदानावर आहे. रुपेश आणि आपण पाहू शकता रुपेश पैसा कशा प्रकारे बॅटिंग करतो. आता इथून उमेशची जोडी आपण मैदानात पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय, आपण पाहू शकता वेळेला किरण ठाकूर येतोय. येणारे 18 चेंडू इथून आपण वेळे तर गरज आहे ती अजूनही 41 ची गरज आहे. शॉर्ट आपल्याचा चेंडू फुल केलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय का पाहायचंय. क्षेत्ररक्षकाला यावेळेला मिडविकेटवरनं डीप मधनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडलं मैदानावर, बॅटर बाद होतोय बघा ना. धाव संख्या दाखल 22, धावा करणं फार गरजेचं होतं. उमेश बाद झालाय. पछता नवीन बॅटर कोण येतं यावेळेला, राकेश येतोय. पोचत नाही आपण तर, आणि त्याचा पुरेपूर फायदा मिड विकेटनं काय क्षेत्ररक्षण केलं बघा ना. वाडिश लॉंगॉनवरनं मिड विकेटला गेले, शक्तीने काय चेंडू फेकला. राकेश डावकरे बॅटर आलेत. ईश्वर 11 खिडकाळी 40 प्लस संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चला जरा फास्ट घ्या, वेळ बघा 12 वाजलेत, अजून दुसरी मॅच संपली नाहीये. चेंडू यावेळेला लोअर फुलटा सुद्धा पंच वाईड इजी घेऊन करतात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा, लक्ष 62 धावांचं आहे, अजून 39 पाहिजेत. दीपक फुलटॉस लॉफ केलाय, झेलची शक्यता. यावेळेला किरण चांगली गोलंदाजी करतोय. दीपकला देखील आपण पाहिलं तो थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करत होता. दीपक देखील एक चांगला बॅटर या संघाचा. किरण, दीपक एक खूप चांगले बॅटर. शक्ती, विशाल, सागरने देखील खूप चांगली बॅटिंग केली. अनिल पवार ड्रेस कोड मध्ये नाहीत, म्हणजे कुठून जाऊन आलेले दिसतात. जायचंय का, काय हरकत नाहीये. किरण एंड बदलला आता.
सोडून दिला चेंडू. यावेळेला आपण तर इथे धाव मिळाली असती, पंचांकडे फक्त पाहत राहिले, धाव मिळाली असती. धावसंख्या धावफलकात त्याकडे पाहू शकता यावेळेला 24 धावा. जी विकासने सुरुवात केली आणि ती राहिली नाही, कारण विनोद लवकर बाद झालाय. नंतर रनआउटची सिलसिला आपण बद्दल चालूच राहिला. विकेट गेल्या त्यांच्या रेग्युलेटर मध्ये. हो, चांगला चेंडू होता, पूल करायचा होता यावेळेला. डाऊन डी ग्राउंड चेंडू मिळू केला, चालला शक्ती आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विकेट मिळतो का पाहायचं, ॲक्युरेट फेकणे फार गरजेचं होतं. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात त्याकडे पाहू शकता यावेळेला. अशी आम्हाला माहिती आहे 26 धावा. तिसरं षटक प्रगती होतात, कारण लक्ष आता मोठं होत चाललंय, धावा येत नाहीत. ज्या मोठ्या पटक्यांची गरज होती ना, ती गरज पूर्ण केली जात नाही. किरण हो, चेंज पेस होता, संत गतीने चेंडू टाकलाय. ही गोलंदाजी खूप चांगली. अशा प्रकारची गोलंदाजी ना नेहमी तुम्हाला आपण बघितलं तर इथून डॉट चेंडू फेकायला मदत करते. किरण पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. सायकलला आपण पाहू शकता बॅटर रुपेशला आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती. आता समीकरण बदलता येणारे 12 चेंडू आणि धावा आहेत आपण बघितलं अजूनही 36ची गरज आहे. म्हणजे 18ची सरासरी आली, आता 14च्या सराने 18ची सरासरी आली, सरासरी 4ने वाढली. आता चला फडकेपाडा संघ आपला निर्णय कळवा. अशोक पाटील देखील मला वाटतं इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. अशोक पाटील आले आहेत का नाही माहिती नाहीये. आज तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण शक्ती. चला फडकेपाडा संघ आपला निर्णय कळवा. अनिल दोन चेंडू झालेत. गोलंदाजी मार्कवर शक्ती आलाय. नाही, इथून चांगली बॅटिंग करावी लागणार रुपेशला. आता ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन डी ग्राउंड चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकते. दोन आले 29 धावा. अजून लक्ष्यापासून भरपूर लांब आहे हा संघ, तर प्रयत्न होत नाहीत. गोलंदाजी चांगली होते. हो, एज टेकन. काल आपण आता फडकेपाडा संघाला देखील ट्रॉफी मिळाली. अनिल, अभिनंदन तुमचं. अशोक पाटीलने आम्हाला कधी सांगितलं नाही ग्रुपवरती की आम्हाला ट्रॉफी मिळाली. नाही अशोक पाटील, असं नका करू. गावाबद्दल जी ट्रॉफी मिळाली तिचा अभिमान पाहिजे आपल्याला. कदाचित आज पूजा आहे, त्याच्यामध्ये बिझी असतील. राकेश, स्वागत आहे आपलं देखील. अभिनंदन तुमचं. अंतरली 40+ ला हरवले, क्या बात आहे. नाही, चॅम्पियनशिप मिळाली, ट्रॉफी मिळणं त्याला फार महत्व आहे. फडकेपाडा संघ देखील भरपूर मेहनत करत होता गेल्या वर्षीपासून, पण यावर्षी त्यांना ट्रॉफी मिळाली. अभिनंदन त्यांचं संपूर्ण फडकेपाडा 40+ संघाचं आमच्या समालोचन पॅनलकडनं हार्दिक स्वागत त्यांचं आणि अभिनंदन. ट्रॉफी मिळणं फार गरजेचं असतं. अनिल पवार ओल ऑफ केलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. फटका चांगला होता, पण तेवढं चांगला झेल पकडला होता. बॅटर बाद. एकोणतीस धावा. हरेश पाटील देखील आपण पाहू शकता. इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली.
नाही, हरेश पाटील तुमच्याबद्दल भरपूर कौतुक देखील केलं आपण. देवानंद पाटील सांगितलं की हरेश आल्यापासून मला बॅटिंग करायला आता मात्र नंतर यायला लागतं आणि मग मला चांगली बॅटिंग करता येते. कोणत्या प्रकारचा दबाव नसतो. हरेश चांगली बॅटिंग करतो सलामीला येऊन. जीवन आलंय. सलामीला येऊन जर तुम्ही धावा केल्याने त्या महत्वाच्या असतात. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मिडॉलला चेंडू पुन्हा एकदा चाललाय. क्षेत्ररक्षक सागर येतोय. सागरला माहिती आहे एकपेक्षा दुसरी धावी ते घातक ठरू शकतं. फेकी येत नाहीये व्यवस्थित. 2 धावा कंप्लीट केल्या. तर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 31. अजूनही 6 चेंडू 31 ची गरज आहे. मॅच आता पूर्णपणे आपण तर ईश्वर लेवन खिडकाई फुटी प्लस संघाच्या बाजूने झुकले. बघा टी शर्ट ज्यांनी दिले ते सदाशिव, सुनील सदाशिव पाटील, अनिल सदाशिव पाटील. आपण आता ज्यांच्या स्मरणार्थ दिलेत गौतम जिब्र्या पाटील यांच्या स्मरणार्थ या टी शर्ट त्यांना देण्यात आले. खूप चांगली टी शर्ट आहे. कलर देखील खूप चांगला आहे ऑरेंज. सदाशिव पाटील जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आहेत का वरती त्यांना धन्यवाद देऊ. कारण दादा खूप चांगलं काम केलंय तुम्ही. संघाला टी शर्ट पुरस्कृत केले आहेत. प्रल्हाद पवार आलेत. ओ चांगला चेंडू चेंजअप पेस होता यावेळेला बॅटपर्यंत निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. राकेश अभिनंदन तुमचं. ट्रॉफी मिळाली काल तुम्हाला. श्रद्धांजली चषक म्हणजे उचललं या संघाने. अनिल पवार जेव्हा तुम्हाला ट्रॉफी मिळते ना तर तुमचा आनंद खूप मोठा असतो आणि खेळाडूंमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. अजून एक आपण तर वाईड यॉर्करचा वापर करतायत. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त 4 चेंडूची उत्तरता पूर्ण करायची. आता इम्पॉसिबल आहे धावा होणं. 4-24. हो अजून एक फुल अर्थलाईनचा चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करते प्रल्हाद. धावा नव्हत्या तिथून मात्र आपण तर सागरने धावा केल्या, विशालने धावा केल्या. चांगली धाव आपण तर संख्या उभारली. 60+ धावा केल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक चेंजअप पेस बघायला मिळालाय. पाहिजे या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक जात आहे का. बघा खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील केली गेलेली आहे. क्या बात आहे. डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला. एकच धाव इथे पूर्ण केली जाते आणि अशा तऱ्हेने आपण तर एक बॉल बाकी आहे. म्हणजे आता जवळजवळ विजय सिक्का मूर्तच केलाय. बघा सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. त्यामुळे सर्व खेळाडूंनी कुठं जाऊ नका. भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. थोड्याच्या जेवण सुरू आहे. ओ स्वीप आपण तर स्विच हिट करायचं होतं यावेळेला आणि अशा तऱ्हेने सामना जिंकला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सागर ठरतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी हँडशेक करायचा बघा. 13 चेंडू 24 धावा केले. तो सागर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.